नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? श्रावणातल्या मस्त हिरव्या हिरव्या भाज्या मी सांगितलेल्या केल्यात की नाही? करा आणि मला सांगा कशा झाल्यात ते. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगितल्यात सगळ्या भाज्या. आता जर तुम्हाला भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण छान अशी हिरवीगार कोथिंबिरीची वडी बनवणार आहे. सुटलं ना तोंडाला पाणी? तर कोथिंबीर आज स्वस्त होती थोडीशी, तर म्हणून म्हटलं चला कोथिंबीर वडीच बनवूया आज त्याची. तर छान अशी मस्तपैकी गरमागरम कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघून घेऊया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, धनेपूड, लाल तिखट, हळद, तेल, ही हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आहे, तीळ, थोडासा गरम मसाला आणि मीठ. आता आपण साहित्य बघितलं. आता आपण कोथिंबीर वडीसाठी जे मिश्रण आहे ते सगळं एकत्र करून घेऊया. त्यासाठी पहिले जी आपण कोथिंबीर होती ती मी तिला छान स्वच्छ धुवून बारीक चिरून ती चाळणीखाली निथरट ठेवलेली होती. हे बघा, आता याच्यामध्ये ती मी काढून घेतली. आता हे आपण एका बोलतात ना भांड्यामध्ये काढून घेऊया. आता या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि सगळे मसाले एकत्र करून घेऊया. ते सगळ्यात पहिले टाकायचे कोथिंबीर, त्यानंतर टाकायचं बेसन पीठ. बेसन पीठ याला भरपूर लागतं, त्यामुळे पहिले थोडं थोडं टाका, लागलं तर परत ॲड करा. त्यानंतर तांदळाचं पीठ, हे कुसकुशीत होण्यासाठी आहे तांदळाचं पीठ. त्यानंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, आता थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये. त्यानंतर तीळ. तीळ आपण याच्यात थोडेसे मध्ये टाकणार आहे आणि बाकीचे आहेत ते वडीला लावायला. आणि सगळ्यात शेवट आणि महत्त्वाचं मीठ. आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळे कोथिंबीरला छान लागून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी लागलं तरच टाकायचं, नाही तर कोथिंबीरला पण पाणी सुटतं, त्यामुळे लागेल तसंच टाकायचं, नाही तर त्यामध्येच मळायचं ते. काय कोथिंबीरला पण आपण स्वच्छ धुवून सुकवले, पण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतोच थोडा थोडा. त्यानंतर कोरडे मसाले सगळे हे करा. याचा असा घट्टसर गोळा व्हायला पाहिजे. आता हे सगळे कोथिंबीरला आपलं लावून झालंय. आता हे जे उरलेलं बेसन पीठ होतं ते पण मी टाकते. आता याला छान मळून घ्यायचं. ते छान असं मळून घ्यायचं. तर तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये थोडं पाणी टाकायची गरज आहे तर असं फक्त शिंपडून घ्यायचं. त्याला मला थोडंसं पाणी लागणार आहे, मी असं हे शिंपडून घेते आणि मळून घेते. आता हे थोडंसं मळून झालंय. आता काय करायचं, आता हाताला तेल घ्यायचं, दोन्ही हाताला छान असं लावून घ्यायचं आणि याचा असा गोळा तयार करायचा.
असा लांबट लांबट गोळा करायचा. आपल्याला हे वाफवायचं आहे. ताट घ्यायचं, असं लांबट लांबट करायचं. तर दुसरं पण तसंच करून घ्यायचं. आता हे सगळं खालचं पण पुसून घ्यायचं. तेल लावायचं. छान असं गोळे करून घ्यायचे. आपले हे गोळे करून झाले. आता काय करायचं, या गोळ्यांना तीळ लावून घ्यायची. इथं तीळ अशी पसरवायची आणि याला असं रोल करायचं. सगळीकडे अशी तीळ लावून घ्यायची. हे बघा, सेम याला पण तसंच करायचं. तीळ टाकून घ्यायची आणि रोल करत जायचं. हे बघा, छान दिसतं ना. आता हा शेवटचा, सेम याला पण तेच रिपीट. हे आपले रोल तयार आहे. आता आपल्या वड्या बनवून तयार आहे. आता आपण याला वाफवूया. त्यासाठी हे बाजूला ठेवूया पहिले. आता त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवते आणि पाणी गरम करून झाल्यावर एक जाळी घेते. जाळीला तेल लावते, त्याच्यामध्ये त्या वड्या ठेवायच्यात वाफवायला. तर पाणी गरम करून घेऊया. पातेलं घेतलंय, पाणी टाकलंय. आता गॅस चालू करते. पातेल्यात पाणी ठेवलंय आणि पसरट जाळी घेतली, त्याला तेल लावून घेते. असं इकडे तेल लावलंय. आता त्यामध्ये या वड्या ठेवते. हे बघा, आता वडे ठेवून झाल्यात. पाणी छान असं कडकडीत उकळलं पाहिजे, त्यानंतरच हे ठेवायचं त्याच्यावर. आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं हे छान वाफू द्यायचं. आता आपलं पाणी छान उकळलं बघा. आता त्याच्यावर हे ठेवायचं आहे आणि नंतर झाकण ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मिडियम करायचा. आता हे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं. आता आपण वाट बघूया 15 ते 20 मिनिटं हे व्हायची. A few moments later. आता आपले 20 मिनिटं झाले. आपण आता झाकण उघडून घेऊया. आता एक सुरी घ्यायची आणि त्याच्या मधोमध असं टाकून बघायची. जशी पूर्ण सुरी क्लिअर आली तर समजायचं की झालं. आता मी गॅस बंद करते आणि थोडं थंड व्हायला ठेवून देते. आता आपली कोथिंबीर वडी ही छान थंड झाली. आता हिला आपण कापून घेऊया. त्याला मी कापून घेते. कशा कापायचे, थोड्याशा जाडसर.
आता हे सगळे कापून झाले. आता आपल्याला श्रावण आहे त्यामुळे तळायचं नाही, त्यामुळे मी या शालो फ्राय करणार आहे. आता मी एका पॅनमध्ये तेल घेतलंय टाकून. तर तेल तापलं, त्याच्यामध्ये या वड्या टाकायच्या. त्याला तळायचं नाही म्हणून आपण या फक्त तेलामध्ये फ्राय करणार आहे. जर तुम्ही तळत असाल तर तुम्ही तळ. थोडेसे असे ब्राऊन होईपर्यंत. हे बघा असा कलर बदलेपर्यंत. शॅलो फ्राय करायला त्याला तेल कमी लागतं. आता यांचा कलर. गॅस मिडियम ठेवायचा आणि छान असं परत एकदा पलटून घ्यायचं. ते छान फ्राय करून झाले. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. त्या वड्या काढून घेते. गरमागरम कोथिंबीर वडी तयार आहे. या खायला. तुम्ही पण करून बघा कोथिंबीर वडी आणि मला सांगा तुम्ही कशी करतात ती. आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. खात राहा.